हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलेलो आहोत पिंपरी मार्केटला। जर पिंपरी चिंचवडकरांना स्वस्तात मस्त अशी काही खरेदी करायची असेल ना, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे पिंपरी मार्केट आहे। कारण ह्या मार्केटमध्ये ना सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं। आपल्याला ना खूप ठिकाणी फिरायची गरज नाही लागत। आता आम्हाला आज बरीच काही शॉपिंग करायची होती। सगळ्यात पहिल्यांदा तर मला ना एक ब्लू कलरची जीन्स घ्यायची होती। मी ना इथे 2 जीन्स बघितल्या, त्यातली एक जीन्स मला खूप जास्त आवडली। थोडी फिटिंग वगैरे करून ती घ्यावी लागेल। फर्स्ट वाली जीन्स मी घेतली का सेकंड वाली मला कमेंट करून नक्की सांगा। फायनली खूप दिवसांनी हे काम राहिलं होतं ते झालं। त्यानंतर मला ना माझ्यासाठी आणि मम्मीसाठी दोघींसाठी चपला बघायच्या होत्या। इथे बऱ्याच फुटवेअर मी बघितल्या, पण माझे पाय ना समोरून ब्रॉड असल्यामुळे सगळ्या फुटवेअर माझ्या पायामध्ये अजिबात चांगल्या दिसत नाहीत। खूप चूज करून फुटवेअर घ्यावे लागतात। भरपूर अशा चपला ट्राय केल्यानंतर फायनली ही वाली चप्पल मी फायनल केली आणि मम्मीनी पण मस्त अशी पिंक वाली चप्पल घेतली। त्यानंतर अजून काहीशी खरेदी करायची होती। सध्या अधिक मास सुरू आहे। दीदीला आणि जिजूंना जेवायला बोलवायचं होतं, त्यामुळे दीदीसाठी सुद्धा काहीतरी शॉपिंग करायची होती आणि जिजूंसाठी सुद्धा करायची होती। दीदीसाठी आम्ही ना साडीचे कुर्तीचे वगैरे ऑप्शन बघत होतो आणि ना दीदीला सुद्धा मम्मीला काहीतरी घ्यायचं होतं। सो आम्ही ना साडी कुर्ती त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन बघत होतो। इथे ना साड्यांच्या दुकानात जाऊन बरेचसे ऑप्शन बघितले। साड्या काही फारशा आवडल्या नाहीत, त्याच्यामुळे मग ह्या शॉपमध्ये आलो। इथे ना कुर्तीज खूप छान छान अशा होत्या। इथून आम्ही भरपूर कुर्तीज घेतलेल्या आहेत। त्यानंतर जिजूंसाठी काहीतरी शॉपिंग करायची होती, म्हणून मग इथे ना सदरा घ्यायला आलो होतो। मार्केटमध्ये ना सदऱ्यांचे कपडे सुद्धा खूप छान मिळतात। तुम्हाला जर घ्यायचे असेल ना तर अशा प्रकारचे ऑलरेडी डिझाईन वगैरे असलेले कपडे तुम्ही घेऊ शकता। खूप व्हरायटी असते यामध्ये सुद्धा। त्यानंतर इयरिंग्स घ्यायचे होते, त्यामुळे इयरिंग्स बघितले। ह्यातले 1-2 इयरिंग्स घेतले सुद्धा। 100-200 रुपीजला अगदी इझिली मिळून जातात पिंपरी मार्केटमध्ये इयरिंग्स तुम्हाला। त्यानंतर बांगड्या सुद्धा घ्यायच्या होत्या। मला ना रिंग सुद्धा घ्यायची होती। यातली एक रिंग मी घेतली, एक मम्मीला घेतली आणि त्यानंतर ना इथे काश्मीरी बँगल सुद्धा होत्या, सो आम्ही त्या सुद्धा घेतल्या। काश्मीरी बँगल्स ना तुम्हाला इथे अगदी इझिली पिंपरी मार्केटमध्ये 100 रुपीजला मिळून जातील। फक्त हे घुंगरू आहेत ना, हे वाजत नाहीत। बाकी तुम्ही घुंगरू वाजणारे हवे असतील तुम्हाला तर त्याची प्राइस थोडी एक्स्ट्रा असते। थोडी करून ना भरपूर शॉपिंग झालेली, तरी ऑटो येईपर्यंत आमची शॉपिंग सुरूच होती। शेवटला ना हे काहीतरी सजावटीचं सामान असतं ना, ते सुद्धा घेतलं। तुम्हाला जर सगळं एकाच ठिकाणी आणि स्वस्तात मस्त किमतीमध्ये हवा असेल ना, तर तुम्ही पिंपरी मार्केटला डेफिनेटली येऊ शकता। चला तर मग आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय।